21 जूनला होणाऱ्या नीट परीक्षेचं सेंटर थेट अबुधाबीला आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। नक्की काय घडलंय सांगते, पण त्याआधी थोडक्यात आत्ताच फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत कायम पोहोचवतो। नागपूरच्या अब्दुल्ला नावाच्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला त्याच्या नीट यूजी परीक्षेचा हॉल तिकीट मिळाल्यावर मोठा धक्का बसला, कारण त्याचं परीक्षा केंद्र चक्क 2500 किलोमीटर दूर अबुधाबीत आलं होतं। या विद्यार्थ्याकडे पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याने ऐन वेळेस तिकडे जाणं अशक्य होतं। सुरुवातीला हा तांत्रिक बिघाड असल्याचं बोललं गेलं, मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने यावर स्पष्टीकरण दिलं आहे। एनटीएच्या वेब रेकॉर्डनुसार करेक्शन विंडो दरम्यान विद्यार्थ्याचंच लॉग इन आयडी वरून अबुधाबी केंद्र निवडण्यात आलं होतं। तरीही विद्यार्थ्याची अडचण लक्षात घेऊन एनटीएने तात्काळ पावलं उचलली। केवळ 48 तास शिल्लक असताना विद्यार्थ्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्याचं परीक्षा केंद्र बदलून नागपूर करण्यात आलं आहे। यामुळे या विद्यार्थ्याचा मोठा प्रश्न सुटला असून त्याला दिलासा मिळाला आहे। एनटीएच्या या तत्परतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि थोडक्यातला आत्ताच फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।